बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण झालेले आहेत। दरम्यान या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही मोकाटच आहे। या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असा हल्लाबोलही सुरेश धस यांनी केला। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी। आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत। आमदार साहेब, 2 महिने पूर्ण होत आहेत। या 2 महिन्याबद्दल आपण काय सांगा? नाही, 2 महिन्यामध्ये जे सभागृहामध्ये मी प्रश्न उपस्थित केला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जसे मी प्रश्न मांडले तसं उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर दिल्याच्या नंतर SIT स्थापन झाली। SITने चौकशी केली, अतिशय चांगली चौकशी केली। फक्त एक काळा डाग लागावा तसा एक काळा डाग म्हणजे तो आंधळे आरोपी अजून अरेस्ट झालेला नाही। बाकी याच्यामध्ये काय नाही। अक्काच्या अक्कापासून हा प्रवास सुरू झाला होता आणि आता नेमकेच तुमच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री आले होते। तुम्ही देवेंद्र बाहुबली असं त्यांचा उल्लेख केला होता, पण हे बाहुबली कुठे कमी पडतायत का? अद्याप पूर्ण आरोपी समोर आलेले नाही सगळ्यांनी। आणि मी एकदा म्हणलं तर आमचे कार्यकर्ते हे ते म्हणले, अरे हे नाव बरं आहे देवेंद्र बाहुबली, आणि म्हणून ते बाहुबली, आणि ते खरोखरच बाहुबली आहे। ते बुद्धीने बाहुबली आहेत, सगळ्याच बाबतीत चाणाक्ष आहेत आणि सहन करण्याला बी बाहुबलीच आहे ना। देवेंद्र फडणवीस एवढी टीका कोणी सहन केली असती? अपमान किती सहन करायचा त्या माणसाने? तो जो पोरगा आहे त्याला कुटुंबाबद्दल काही प्रेम नाही। एक 5-7 पत्र्याचं घर आहे आणि आई वडिलांशी त्याचं फारसं काही नातं, पण त्याचा रोल वगैरे सगळं काही फिक्स झालं असेल, तो सापडेल। जाऊन कुठं जाणार आहे? ते पोलीसच्या हातून तुम्हाला सांगतो कोणीही वाचू शकत नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण करत आहात, अद्याप राजीनामा झालेला नाही। मी कुठं केली त्याच्या राजीनाम्याची? तुमचे सर्वच सहकारी आहेत, त्यांच्या पक्षाचे आमदार करतायत, मोर्चेकरी करतायत, सगळे लोक जे जे या क्षेत्रामध्ये आहे ते सगळेचे सगळे लोक राजीनाम्याची मागणी हे करतायत। आता त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हे अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे साहेब यांच्या हातात आहे। धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे की माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र चालू आहे, मला बदनाम करण्याचा कट हा चालू आहे। कोणाला सवड आहे? कोणाला सवड आहे षडयंत्र करायची? अरे स्वतःच तुम्ही हे असले कशाला पोचले? आम्ही पोचले काय? तुम्हीच म्हणत होते ना आका आमचे फार जवळचे। आका कालपर्यंत जवळ होता ना आज कसा लांब झाला? लांब होऊ शकत नाही। आका आणि ते दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे। पण धनंजय मुंडेंनी पोचलेली जे गिधाड आहेत, या गिधाडांनी जे आमचा माणूस मारला इतक्या बेकार पद्धतीने, संतोष मारला। तुम्हाला सांगतो आता ते बापू आंधळेचं प्रकरण झालं, ते म्हणजे महादेव मुंडेचं झालं, संगीत दिघोळेचं झालं, किशोर फडचं झालं। एक यादी द्यावं लागेल। तुमच्या ब्लॉकवर यादी टाकले ना ब्लॉकच पुरणार नाही, इतके मर्डर झाले त्या परळीमध्ये। मग परळीतच का मर्डर होतात? परळीचेच लोक व्यापारी गाव सोडून दुसऱ्या गावाला निघून जातात। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तुमची काय मागणी राहणार आहे या संपूर्ण प्रकरणावर? आमची मागणी एकच आहे, हे सगळे फासावर जावेत, बाकी काहीच मागणी नाही। ओके। हे आहेत आमदार सुरेश धस। त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, यातले जे दोषी आहेत त्यांना फासावर लटकावं अशी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि धनंजय मुंडे, वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे हे पुन्हा एकदा त्यांनी बोलताना स्पष्ट केले। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।